31 मार्च रोजी जी देयकं देण्याचं काम सरकारकडनं झालं आहे ते अतिशय पक्षभेदाचं आहे। ज्या आमदार खासदारांना कोटा दिला गेला त्या कोट्याप्रमाणे निधी दिला गेला, विरोधी पक्षाच्या आमदारांना काही दिलं नाही। परंतु ज्या ठेकेदारांनी सर्वपक्षीय ठेकेदारांनी काम केलेलं आहे, ज्याने 2-2 ठेवून काम केले, त्याला 1 रुपया पण दिला नाही। फक्त आमदारांनी शिफारस केलेल्या लोकांनाच कामं दिली। हे गब्बरांना गब्बर करण्याचं काम सरकारने केलं। पण जे खरे कॉन्ट्रॅक्टर आहेत, जे कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत, ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, अशा कॉन्ट्रॅक्टरना मात्र 1ही रुपया सरकारने दिला नाही। अशा ठेकेदारांनी स्वतःच्या पोराबाळां म्हणजे आपल्या मुलाबाळांचे भविष्यातले जे काही ठेवी त्यात गहाण ठेवून, दागिने गहाण ठेवून काम केलेलं असतं। अशा लोकांना 1 रुपया पण दिला नाही। त्यांच्यावर उपासमारीची वेळ सरकारनं खरं म्हणजे आणलेली आहे आणि यातून कोणी आत्महत्या करेल की काय अशी भीती आणि त्यांना व्यक्त करावीशी वाटते। कारण गेल्या 2 वर्षापासून, मागच्या वर्षीही फक्त 10% रक्कम फक्त ठेकेदारांना एकूण त्याच्या बिलाच्या दिली गेली होती। यंदासुद्धा ती रक्कम 0%वर आली। आमदार खासदारांना कोटा दिला गेला आणि आमदार खासदारांनी शिफारस केलेल्याच लोकांना कामं दिली, बिलं दिली। ज्यांनी मागच्या 2 वर्षातून काम केलंय त्यांना 1 रुपया दिला गेलेला नाही। त्याच्या कुटुंबात उपासमारीची वेळ आलेली आहे। हा भेदभाव सरकार का करत आहे हे अतिशय निंदनीय आहे, लांछनास्पद आहे आणि ही एक वेगळा पायंडा भारतीय जनता पार्टीचा आणि शिंदे गटाचं सरकार आणून पाहतंय। हे खरं म्हणजे अतिशय अशोभनीय आहे। लोकशाही याला म्हणत नाहीत, ही अराजकता आहे। आणि म्हणून या ठिकाणी मला अत्यंत खेदाने म्हणावंसं वाटतं की एक वेगळा असा वर्ग आहे की जो या संपूर्ण कामांवर अवलंबून असतो, त्याचं पोट प्रपंच त्याचा कुटुंबाच्यावर अवलंबून असतं आणि अशा लोकांना त्याचं बिलाची रक्कम, त्याने केलेल्या कामाचा मोबदला न देता जे राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, सत्ताधारी पक्षाच्या, अशा लोकांना बिलं दिलेली गेलेली आहेत आणि त्यामुळं एक वेगळं वातावरण यावर्षी झालेलं आहे। आम्ही सुद्धा गेले 25 वर्ष या क्षेत्रात काम करतो, राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये। परंतु पहिल्यांदा असं घडत आहे की ठराविक एका विशिष्ट पक्षाच्या लोकांनाच त्या ठिकाणी बिलं देण्याचं काम करतायत, याद्या केल्या जात आहेत। हा कुठल्या पक्षाचा तो कुठल्या पक्षाचा असा भेदभाव केला जातोय आणि याचा परिणाम मात्र गुणोत्तर होणार आहे। ज्यांनी काम काहीच केलेलं नाही त्याला 100% बिलं देण्याचं काम करतायत आणि ज्यांनी 10-20 वर्षापासून काम करतोय त्याची कामं पूर्ण आहेत, परंतु तरीसुद्धा त्याला 1 रुपया देण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे। मला वाटतं हे अतिशय निंदनीय आहे आणि अशा पद्धतीने जर हे काम होत राहिलं तर पुढच्या काळामध्ये ज्या या ठेकेदारी क्षेत्रामध्ये मागील काळामध्ये जे सर्वसमावेशक काम चालू सर्वपक्षीय, आता तरी मारामाऱ्या होतील, हाणामाऱ्या होतील आणि यातून एक वेगळं चित्र या राज्यामध्ये बघायला मिळेल अशी भीती या निमित्ताने व्यक्त करतो। यावर सरकारने गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि हा भेदभाव थांबवला पाहिजे।